महाशिवरात्री निमित्त सरांना भोलेनाथचा टॅटू करायचा होता. सरांच्या हँडवर तर प्लेसमेंट करून घेतली आणि लगेच टॅटू करण्यासाठी सुरुवात केली. सर तर स्पेशली माझ्याकडे मुंबईवरून आले होते. सर तर स्वतः डिझायनर आहे, पण सरांना खूप दिवसापासून भोलेनाथचा टॅटू करायचा होता. सरांनी ठरवलंच होतं, जेव्हापासून माझी चांगली सुरुवात होईल तेव्हापासून मी भोलेनाथचा टॅटू माझ्या हँडवर करून घेईन. सरांच्या आयुष्यात तर तसा खूप संघर्ष होता, पण ते यशस्वी करण्याचं काम फक्त भोलेनाथनं केलेलं आहे. म्हणूनच सरांनी खूप दिवसापासून ठरवलं होतं की माझ्या हँडला भोलेनाथचा हँड कनेक्ट झाला पाहिजे. पण सरांनी भोलेनाथचा 3D कन्सेप्ट खूप दिवसा पहिले सर्च करून ठेवलेला होता आणि तोच सरांना चांगल्या फिनिशिंग आणि डिटेलिंग वर्क मध्ये पाहिजे होता. सर तर या दुनियामध्ये हरून गेले होते आणि सरांना काय करण्याची उमेद सुद्धा नव्हती, पण सरांना यशस्वी करण्याचं काम फक्त भोलेनाथनं केलेलं आहे. तेव्हापासून सर भोलेनाथला खूपच मानतात. उगाच म्हणत नाही देवो के देव महादेव. सरांना तर तसं एक स्वप्न सुद्धा आहे की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन सुद्धा सरांना करायचं. पण डिटेलिंग वर्क मध्ये जर तुम्हाला टॅटू करायचा असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करून घ्या. मी पण तेवढा नशीबवान आहे की महादेवाचा टॅटू मी माझ्या हँडने कंप्लीट केला. फायनली तुम्हाला टॅटू कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे.